आपण पाहताय लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा. नमस्कार. डॉक्टर मंत्रालय विशेष कार्यक्रमात मी तेजल चौकेकर खोत तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्या सोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सांगली येथील अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलचे संस्थापक डॉक्टर मिलिंद किल्लेदार आणि आजचा आपला विषय आहे मल्टीफोकल लेन्स आणि याबद्दल आपण अधिक माहिती डॉक्टरांकडून घेणार आहोत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टरांची चर्चा करण्याआधी त्यांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. डॉक्टर मिलिंद किल्लेदार हे फेको आणि लासिक सर्जन विथ स्पेशालिटी आणि बाल नेत्ररोग तज्ञ आणि अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलचे संस्थापक आहेत. त्यांनी एप्रिल 2000 मध्ये सांगली येथे अनुराधाची स्थापना करून स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली आहे. तर डॉक्टर मिलिंद किल्लेदार यांनी 2011 ते 2012 या कालावधीत महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनाचे अध्यक्ष म्हणून काम केलंय. तर सध्या डॉक्टर किल्लेदार हे ऑर्बिस नावाच्या जगातील आघाडीच्या एनजीओ सोबत काम करतायत. तर डॉक्टर तुमच्या कार्यक्रमात मी पुन्हा एकदा स्वागत करते आणि आपण धन्यवाद. प्रश्नांना सुरुवात करूया. डॉक्टर, माझा पहिला प्रश्न असा आहे की घराघरांमध्ये खूप जणांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन होत असतं आणि हल्ली फेको ह्या सोप्या पद्धतीनं ऑपरेशन केलं जातं. मात्र पेशंट्स मध्ये ना म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर कोणते लेन्स वापरायचे याबाबत कन्फ्युजन असतं, संभ्रम असतात. त्यावेळेस त्यांनी काय केलं पाहिजे? खूप छान प्रश्न आहे. पहिल्यांदा आपण स्क्रीनवर जे दोन इमेजेस पाहतोय त्याच्याकडे लक्ष देऊया. डाव्या बाजूला एक कोडॅकचा कॅमेरा दिसतोय जो फिक्स फोकस कॅमेरा म्हणता येईल आणि उजवीकडे एक DSLR कॅमेरा दिसतोय. तर DSLR कॅमेरामध्ये लांबचं, मध्यम अंतरावरचं आणि जवळच्या अंतरावरचं तिन्ही फोकस करण्याची क्षमता असते. तरुणपणी आपल्या डोळ्यातील लेन्स सुद्धा अशीच काम करते आणि तिन्ही अंतरावर आपल्याला सुंदर दिसतं. अगदी. पण ऑपरेशन मध्ये जी लेन्स वर्षानुवर्ष बसवली जाते त्यामध्ये फिक्स फोकसची लेन्स असते, त्यामुळे लांबचं स्पष्ट दिसतं परंतु जवळचं आणि मध्यम अंतरावरचं स्पष्ट दिसत नाही. हे दिसण्याच्या आता लेन्सेस उपलब्ध झाले, त्यालाच मल्टीफोकल लेन्सेस असं म्हणतात. आजच्या या मुलाखतीमध्ये आपण त्याच लेन्सेस बद्दल जाणून घेणार आहोत. नक्कीच. डॉक्टर सांगितल्याप्रमाणे सध्या मल्टीफोकल लेन्स आहेत त्यामध्ये जास्त चर्चा असते आणि खूप बारकावे करावे लागतात, तर ते आपण जाणून घेणार आहोत. मात्र लेन्स कशा पद्धतीने काम करतात त्याबद्दल थोडं माहिती. आता आपण स्क्रीनवर 3 इमेजेस पाहतोय. डावीकडे मोनोफोकल लेन्सची इमेज दिसतेय, उजवीकडे मल्टीफोकलची इमेज दिसतेय. थोडस झूम करून दाखवलं तर मल्टीफोकल इमेजेसवर छोट्या छोट्या रिंग दिसत आहेत. तर आपल्या रेटिना म्हणजे पडद्यावरती फोकस करण्याचं इमेज काम ही लेन्स करत असते. नक्कीच. तर मधल्या इमेज मध्ये आपण पाहतोय वरच्या भागामध्ये एकच फोकस निर्माण होतोय. दुसऱ्या इमेज मध्ये मल्टीफोकल लेन्स मध्ये 2 इमेजेस तयार होत आहेत, 2 फोकस निर्माण होत आहेत. त्यामुळे लांबचं आणि जवळचं हे आपल्याला दोन्ही बघता येतं. आणि मल्टीफोकल लेन्स या लेन्समुळे चष्मा न लावता लांबचं, मध्यम अंतरावरचं आणि जवळचं तिन्ही दिसावं अशी रचना केलेली असते. अगदीच. डॉक्टर, मल्टीफोकस लेन्सचे नेमके फायदे कोणते आहेत? मल्टीफोकल लेन्स मध्ये हाच आता आपण या इमेज मध्ये पाहतोय की अगदी दूरवरचं सुस्पष्ट दिसतं. मध्यम अंतरावरचं म्हणजे कॉम्प्युटर स्क्रीनवर किंवा एखाद्या शॉप मध्ये गेलात तर त्याच्यावर ठेवलेल्या वस्तूंवरच्या माहिती, एक्सपायरी डेट किंवा आपल्या हातामध्ये अगदी कॉमनली आता मोबाईल असतो, मोबाईलवरचं सुस्पष्ट दिसणं, पेपर वाचणं. थोडक्यात म्हणजे आपल्या रोजच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला बघायला लागतात त्या तिन्ही गोष्टी व्यवस्थित दिसणं हेच मुख्यतः मल्टीफोकल लेन्सचं काम आहे. डॉक्टर, मग असंच जर असणार असेल तर सगळ्याच अंतरांवरचं ह्या लेन्समुळे दिसणार असेल तर मग ही चांगलीच बातमी आहे सगळ्यांसाठी. मात्र सगळेजण हे लेन्स वापरत का नाही, त्याचे काही तोटे आहेत का? होय, सध्या तरी ही टेक्नॉलॉजी सामान्य माणसाच्या आवाक्याच्या थोडीशी वरती किंवा बाहेरची आहे. कॉस्ट म्हणजे त्याचा खर्च जो आहे तो सामान्य माणसाच्या आवाक्याच्या थोडा बाहेरचा आहे, हा त्याचा मुख्य प्रॉब्लेम म्हणता येईल. दुसरा आपण आता स्क्रीनवरच्या इमेज मध्ये बघतोय की लाईटचा जो सोर्स असतो, मग आपल्याला रात्री ड्रायव्हिंग करताना समोरचे स्ट्रीट लाईट्स असतील, समोरच्या वाहनांचे लाईट्स असतील, तर ह्या लाईटची जी प्रतिमा असते ती सुस्पष्ट लाईट दिसण्याच्या ऐवजी त्याच्या भोवती थोडीशी गोल वर्तुळ किंवा फुटल्यासारखं, पसरल्यासारखं दिसतं. याला आम्ही ग्लेअर किंवा हॅलो असं म्हणतो. अच्छा. या ग्लेअर किंवा हॅलो मुळेच
मल्टीफोकल लेन्स सर्वसामान्य सगळे लोक पटकन ऍक्सेप्ट करत नाहीत, कारण या प्रॉब्लेममुळे बाकीच्या प्रतिमा सुद्धा दिसताना थोड्याशा वॅक्सी विजन आम्ही त्याला म्हणतो, थोड्याशा अस्पष्ट दिसू शकतात. डॉक्टर, मग या संबंधीचे जे तोटे आहेत ते कशा पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन करून सांगू शकतात, कशा पद्धतीने सांगाल? नक्कीच. आता आपण स्क्रीनवर ज्या इमेजेस बघतोय 4 वेगळ्या, तर त्या डाव्या भागामध्ये वरच्या बाजूला डोळ्यात बसवलेल्या लेन्सचा हा फोटो दिसतोय. त्याच्या खाली जी इमेज दिसते त्याच्यामध्ये 3 फोकस आपल्याला दिसत आहेत, एक ऑरेंज रंगामध्ये, निळ्या रंगामध्ये आणि ग्रीन रंगामध्ये. यामध्ये तिन्ही अंतरावरचं सुस्पष्ट दिसावं अशी रचना या लेन्समध्ये असते. पण उजव्या बाजूला ज्या तुम्हाला इमेजेस दिसत आहेत त्यामध्ये वरचं चित्र अतिशय सुस्पष्ट आहे, पण खालच्या बाजूला थोडीशी वॅक्सी विजन किंवा ज्याला अस्पष्टता म्हणता येईल अशी एक प्रकारची नजर पेशंटला मिळू शकते. तर हा थोडासा तोटा जो आहे तो या मल्टीफोकल लेन्समध्ये किंवा ट्रायफोकल आम्ही त्याला म्हणतो, 3 फोकस असतात, या लेन्समध्ये आपल्याला मिळतो. आणि त्याच्यावर मात करण्याचं काम आता नवीनतम ज्या लेन्सेस येत आहेत त्यामध्ये हळूहळू होत आहे. नक्कीच डॉक्टर, मग तोटे कमी करण्यावर काही संशोधन केलं गेलं नाहीये का? काही उपाय काढले नाहीयेत का? मल्टीफोकस लेन्स मध्ये यावर काही उपाय आहेत का? हो, आता नवीन ज्या लेन्सेस आल्या आहेत त्याला मल्टीफोकल पेक्षा सुद्धा इडॉफ लेन्सेस असं म्हणलं जातं. इडॉफचा अर्थ आपण समजावून घेऊया, एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस. म्हणजे एका पॉइंटला फोकस होण्याच्या ऐवजी इलॉंगेटेड म्हणजे लांब मोठ्या एरियामध्ये हा फोकस आपल्याला मिळत असतो. म्हणजे उदाहरणार्थ समजा आपण मोबाईल जवळ धरलाय किंवा एखाद्याने लांब धरला तरी वेगवेगळ्या अंतरावर हा फोकस मिळत असतो. आता स्क्रीनवर आपल्याला ज्या इमेजेस दिसत आहेत त्यामध्ये अशाच प्रकारच्या या इडॉफ लेन्सेस आपल्याला दिसत आहेत. मी आता थोडक्यात या लेन्स पण तुम्हाला दाखवू इच्छितो. माझ्या डाव्या हातामध्ये जी लेन्स आहे ती एक प्रकारची मोनोफोकल लेन्स आहे, म्हणजे पूर्वापार वापरली जाणारी. उजव्या हातामध्ये जी लेन्स दिसते ती मल्टीफोकल लेन्स आहे, ज्यामध्ये मी आता तुम्हाला थोडेसे तोटे सांगितले. परंतु या ज्या इडॉफ लेन्स म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये फोकस शार्प न मिळता इलॉंगेटेड म्हणजे जास्त एरियामध्ये मिळतो, तर या प्रकारच्या लेन्सेसमध्ये हा मुख्यतः ऍडव्हान्टेज आता मिळतो. आता तिसऱ्या इमेज मध्ये तुम्ही पाहताय की वेगवेगळ्या लेन्सेस जर डोळ्यामध्ये बसवल्या तर एक जो फोकस आपल्याला मिळतो किंवा पॉइंट ऑफ लाईट जर आपण बघितला, कोणत्याही लाईट सोर्सकडे, अगदी ती मेणबत्ती असेल त्याच्याकडे जरी बघितलं तर तो कसा दिसेल हे आपल्याला खालच्या चित्रामध्ये दिसतंय. तर डावीकडे सर्वात कोपऱ्यात जे दिसते इमेज ती सर्वात सुस्पष्ट लाईटची प्रतिमा आपल्याला दिसते. अशा प्रकारे फोकस करणं तरी सुद्धा लांबचं, मध्यम अंतरावरचं आणि जवळच्या अंतरावरचं या तिन्ही अंतरावरचं दिसणं हे काम या इडॉफ प्रकारच्या लेन्सेस करत असतात. म्हणून आता मल्टीफोकल किंवा ट्रायफोकलच्या ऐवजी इडॉफ लेन्सेस जास्त कॉमनली वापरल्या जातात आणि त्यात सध्या जास्त प्रचलित आहेत. मग डॉक्टर, एखाद्या रुग्णाने, एखाद्या पेशंटने आपल्या मल्टीफोकल लेन्सचं ऑपरेशन हे सक्सेसफुल झालंय की नाही हे कसं ओळखायचं? बरोबर, ही भीती प्रत्येक रुग्णाच्या मनामध्ये कोणची लेन्स निवडताना असते. बरेच वेळेला पेशंट्सच नाही तर डॉक्टर सुद्धा कन्फ्यूज होऊन जातात, इतक्या प्रकारच्या लेन्सेस आता उपलब्ध झाल्या. नक्कीच. मी ज्या उदाहरणादाखल दाखवल्या लेन्सेस या सगळीकडे वापरल्या जातात असं नाही, पण टेक्नॉलॉजी आपण समजावून घेण्याचा प्रयत्न केला. मग ऑपरेशन झाल्यानंतर, अगदी ऑपरेशन झाल्याच्या क्षणापासून दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर पेशंटच्या मनात हाच प्रश्न असतो की माझं ऑपरेशन सक्सेसफुल झालंय का नाही. तर सर्वसाधारण 5 ते 8 दिवसामध्ये साधारण क्लॅरिटी म्हणजे आपल्याला स्वच्छ दिसायला सुरुवात होते. आणि मग आपल्याला असं पाहता येतं की मल्टीफोकल किंवा इडॉफ लेन्स बसवल्यानंतर जसं आपल्याला आपल्या डॉक्टरनी समजावून सांगितलंय त्या अंतरावर, मग जर का मध्यम अंतरावर आणि लांबचं असं क्लिअर होणारी लेन्स असेल तर त्या अंतरावर आपल्याला दिसायला लागतं. अगदी रोजच्या अनुभवामध्ये आपण जर का घ्यायचा असेल अनुभव, तर रात्री वाहनांचे लाईट्स आपल्याला स्पष्ट दिसतात का फुटलेले दिसत आहेत, कॉम्प्युटर अंतरावरचं अक्षर आपल्याला स्पष्ट दिसत आहेत का, किंवा आपल्याला पेपर व्यवस्थित वाचता येतोय का, हे स्वतः रुग्ण तपासून बघू शकतो. किंवा आम्ही अजून एक रुग्णांच्या भाषेत समजण्यासारखी चांगली गोष्ट सांगता येईल की पेपर आपण वाचताना एका विशिष्ट स्पीडनं वाचत असतो, तर मल्टीफोकल लेन्सला
साधारणतः मिनिटाला 80 पेक्षा जास्त शब्द जर वाचता आले तर ती उत्तम लेन्स काम करते असं आम्ही समजतो. तर या इडॉफ लेन्सेस मध्ये सर्वसाधारणपणे आता मिनिटाला 100 ते 120 शब्द वाचता येतात. तर पेपर वाचताना जर का पेशंटने आपला स्पीड तपासून बघितला किती शब्द वाचतोय तर त्यावरनं सुद्धा पेशंट समजू शकतो की आपलं ऑपरेशन सक्सेसफुल झालं. नक्कीच डॉक्टर, या विषयावर आपल्याला अधिक चर्चा करायचीच आहे. मात्र डॉक्टर मंत्र या कार्यक्रमात वेळ झाला एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परततोय. आपण पाहताय लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा. ब्रेक नंतर डॉक्टर मंत्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. माझ्यासोबत आहे डॉक्टर मिलिंद किल्लेदार. डॉक्टर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की मल्टीफोकल लेन्सचं ऑपरेशन झाल्यानंतर एखाद्या रुग्णाला तरीही स्पष्ट दिसत नसेल तर तो समाधानी नसेल तर त्याच्यासाठी काहीच उपाय नाही आहे का? आहे. साधारणतः हे ऑपरेशन झाल्यानंतर मी सांगितलं की सक्सेसफुल आहे का नाही हे कसं समजून घ्यायचं. पण काही गोष्टी अशा होतात की 100 पैकी 100 मार्क प्रत्येक परीक्षेत पडतीलच असं नाही. तर काही रुग्ण काही वेगवेगळ्या कारणांनी असमाधानी असू शकतात की त्यांना लांबचं दिसताना सुस्पष्ट चित्र दिसत नाहीये किंवा जवळचं वाचायला म्हणावा असा स्पीड मिळत नाहीये किंवा वाचन त्यांना समाधानकारक होत नाहीये. मग अशा लोकांनी काय करायचं तर त्याला आम्ही न्यूरो अडॉप्टेशन असं म्हणतो. म्हणजे आपला मेंदू हळूहळू या इमेजला सवय करून घेत असतो. याला सर्वसाधारणपणे 2 ते 3 महिन्याचा कालावधी लागतो. या 2 ते 3 महिन्याच्या कालावधीमध्ये जर का रुग्णाला समाधानकारक ऍडजस्टमेंट झाली नाही आणि तरी पण त्याला असं वाटलं की नाही ही लेन्स मला सूट होतच नाहीये आणि काहीतरी करून मला यातनं आता मुक्ती मिळवून द्या, तर तोही मार्ग उपलब्ध आहे. एकदा ऑपरेशन झालेल्या रुग्णांचं 2-3 महिन्यानंतर सुद्धा पुन्हा लेन्स बदलण्याचं ऑपरेशन होऊ शकतं. स्क्रीनवर आपण पाहत आहात वरच्या इमेज मध्ये डावीकडे ही आत बसवलेली लेन्स अत्यंत सफाईनं कट करून 2 तुकडे करून सर्जन काढून घेतो आणि दुसरी लेन्स त्याला जी सुटेबल वाटते मोनोफोकल लेन्स अशा प्रकारची लेन्स पुन्हा बसवता येते. परंतु मग त्या रुग्णाला त्यानंतर जवळच्या आणि मध्यम अंतरावरचा चष्मा हा वापरणं गरजेचं आहे. त्या केसमध्ये त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की सगळ्या अंतरावरचं सगळं स्पष्ट दिसणं हे त्याला आता शक्य होणार नाहीये आणि मग काही कॉम्प्रोमाइज त्यांनी सुद्धा करण्याची तयारी ठेवली पाहिजे. असं केलं तर निश्चितपणे त्या प्रॉब्लेम मधून त्याला बाहेर काढता येतं आणि चांगली नजर पुन्हा देता येते. म्हणजे रुग्णांनी घाबरून जाऊन ही लेन्स नकोच किंवा कोणीतरी सांगितलंय मला नीट दिसत नाही म्हणून ही लेन्स नकोच असा विचार करण्याचं कारण नाही. आपल्या डॉक्टरांशी व्यवस्थित चर्चा करून ह्या लेन्सेस निवडा आणि मग त्यातनं जर प्रॉब्लेम झाला तर त्यातनं बाहेर पडण्यासाठी पुन्हा डॉक्टर तुम्हाला मार्ग सुचवू शकतात. मात्र डॉक्टर, आता हे लेन्स आपण वापरणार, लेन्स वापरल्यानंतर काहीसं असं असतं की चष्मा न वापरण्याचा सल्ला डॉक्टर देतात. मात्र या ऑपरेशन मध्ये चष्मा लावणं गरजेचंच आहे का? जर का मल्टीफोकल किंवा इडॉफ लेन्स काढून सामान्य लेन्स बसवली तर त्यानंतर मात्र रुग्णाला जवळच्या कामासाठी चष्मा वापरला पाहिजे. अगदीच डॉक्टर, ह्या सगळ्या गोष्टी आल्याच, मल्टीफोकल लेन्स वापरणं, लावणं, ह्या सगळं ऑपरेशन असतंच. मात्र सर्वसाधारण लोकांना, सर्वसामान्य जे लोक असतात त्या लोकांना हे ऑपरेशनचा खर्च कितपत झेपेल, म्हणजे साधारण याचा खर्च किती असेल? बरोबर. तर याचं सर्वसाधारणतः पॅकेज ज्याला आम्ही म्हणतो ते 35,000 पासून 1.5 लाख रुपयापर्यंत असतं. तर यामध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे ह्या किमती ठरत असतात. एक तर आपण स्क्रीनवर बघतोय साधारणतः एक 15-20 वेगवेगळ्या कंपन्या ज्या भारतामध्ये किंवा इम्पोर्टेड म्हणजे परदेशातल्या लेन्स बनवणाऱ्या ह्या कंपन्या आहेत. तर त्या कंपन्यांच्या लेन्सच्या किमती, त्या हॉस्पिटलचा खर्च, डॉक्टरांचा खर्च, अन्य लागणाऱ्या गोष्टी या विविध बाबींवरती हा खर्च अवलंबून असतो. पण सर्वसाधारणपणे भारतीय मल्टीफोकल लेन्स किंवा भारतीय इडॉफ लेन्स ते अगदी टॉपमोस्ट सर्वात चांगली ब्रँडेड लेन्स हा खर्च साधारण 35,000
पासून 1.5 लाख रुपयापर्यंत येऊ शकतो आणि पेशंट आपल्या बजेट प्रमाणे त्यातील कोणतीही लेन्स निवडू शकतो. अर्थात त्यामधले सुद्धा बारकावे आणि फरक हे डॉक्टर समजावून सांगत असतात, त्याप्रमाणे आपण निर्णय घ्यायला शक्य होतं आपल्याला. तर डॉक्टरांनी मल्टीफोकल लेन्सचे जे ऑपरेशन केलेलं आहे, जे सक्सेसफुल ऑपरेशन झालेलं आहे, त्याबद्दलची एक एव्ही आपण पाहूयात. मी श्री अनिल रामचंद्र राऊत, राहणार विटा. मला माझ्या दृष्टीमध्ये जरा थोडं असं दुर्कट म्हणजे पुसळट असं दिसत होतं. त्यामुळं मी डोळे तपासणी करून घेण्याचा विचाराधीन होऊन मी सांगली येथे अनुराधा हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आलो. तिथे तपासणीसाठी आल्यानंतर डॉक्टर मिलिंद किल्लेदार यांच्याकडून तपासणी करून घेतली. त्यानंतर मला डॉक्टरांनी ऑपरेशनसाठी सल्ला दिला आणि ऑपरेशनमध्ये मला ते म्हटले की मल्टीफोकल लेन्स बसवल्यानंतर तुम्हाला लांबचं आणि जवळचं दोन्हीही अतिशय उत्कृष्ट दिसेल, तरी तुम्ही दोन्ही डोळ्यासाठी सर्जरी करून घ्या. ती सर्जरी करून मी घेतल्यानंतर मला माझ्या दृष्टीमध्ये अतिशय उत्कृष्ट असा फरक पडलेला असून मला एकदम बेस्ट दिसतं आहे. आणि ते ऑपरेशन झाल्यानंतर मला तेथील दवाखान्याची जी स्वच्छता आहे ती अतिशय सुंदर वाटली व तेथील स्टाफसुद्धा म्हणजे प्रत्येक गोष्टीत तुम्हाला जे माहिती देणार आहे ते एकदम व्यवस्थित चांगल्या रीतीनं माहिती देतात आणि अशा प्रकारे मला मन माझं संतुष्ट झालेलं आहे. धन्यवाद. तर या व्यतिरिक्त पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे डॉक्टर, की सध्या लहान मुलांमध्ये देखील चष्मा लावण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यांना देखील डोळ्याचे त्रास लहान वयापासूनच सुरू होते, तर याविषयी काय सांगाल? छान, अगदी मस्त प्रश्न आहे. पण त्यापूर्वी आपण काही गोष्टी समजावून घेऊया की लहान मुलांमध्ये सर्वसाधारणपणे 5व्या-6व्या वर्षी जर का बघितलं तर 100 मुलांपैकी 5 ते 6 मुलांना चष्मा लागण्याचं प्रमाण आहे. हेच प्रमाण जर का हाँगकाँग, सिंगापूर, चायना, कोरिया या ठिकाणी बघितलं तर 100 पैकी 60 जणांना आहे. म्हणजे तसे भारतामध्ये आपण सुदैवी आहोत की अजून तरी हे प्रमाण कमी आहे. तरी सुद्धा हे डिटेक्ट होण्याचं, लहान मुलांमधले चष्मे लक्षात येण्याचं प्रमाण आता निश्चितपणे वाढलेलं आहे. आणि त्याचं कारण म्हणजे घराघरात आता टीव्ही आहेत, मोबाईल आहेत, आयपॅड आहेत, गेम्स आहेत. यामुळे ती मुलं स्पष्ट बघू शकत नाही आहेत. हे हल्ली पटकन लक्षात येतं, जे पूर्वी मूल शाळेत गेल्यावरच लक्षात यायचं. त्यामुळे लवकर लक्षात आल्यामुळं याचं प्रमाण वाढलंय असं आपल्याला वाटतं. पण अगदी कॉमनली म्हणजे मुख्यतः आयांना हा प्रश्न पडतो की माझं मूल जास्तीत जास्त स्क्रीनवर म्हणजे मोबाईलवरती खेळतंय, तर त्यामुळे चष्मे लागतात का? तर असं नाहीये. चष्मे लागण्याचं प्रमाण हे 5 ते 6% आहे आणि ते जेनेटिकली म्हणजे आई वडिलांना चष्मा आहे का नाही यावरती अवलंबून असतं. परंतु लागलेला चष्मा वाढण्याचं प्रमाण मात्र निश्चितपणे स्क्रीनच्या अतिवापरामुळे होत असतं. तर त्यासाठी सर्वांना माझा हा सल्ला राहील की मुलांनी, विशेषतः 8 वर्षाखालील मुलांनी स्क्रीन टाइम संपूर्ण दिवसभरात 45 मिनिटापेक्षा जास्त ठेवू नये आणि 15 वर्षापर्यंतच्या मुलांनी 1.5 तासापेक्षा जास्त ठेवू नये. आणि मग तुम्ही म्हणाल की ऍडल्ट्स म्हणजे मोठ्या मुलांना मग याच्यापेक्षा जास्त अलाउड आहे का? किंवा काही सॉफ्टवेअर इंजिनियरच आहेत ज्यांना 8-8, 10-10 तास ते काम करावंच लागतं स्क्रीनवर. तर त्यांच्यासाठी सोपा उपाय आहे की दर 40 ते 45 मिनिटांनी त्यांनी ब्रेक घ्यावा आणि डोळ्यावरती हात चोळून शांतपणे 1 मिनिट ठेवावेत आणि 1 मिनिटाच्या ब्रेक नंतर किंवा लांब खिडकीतून बाहेर एखाद्या ठिकाणी बघून डोळ्याला विश्रांती द्यावी आणि मग पुन्हा 40-45 मिनिटं काम करावं. असं केलं तर डोळ्यावरचा ताण आपण निश्चितपणे कमी ठेवू शकतो. त्याच म्हणालात की आई वडिलांना जर चष्मा लागला असेल तर तो मुलांनाही लागतो, असा जर जेनेटिक प्रॉब्लेम सगळ्यांमध्ये जर असेल, तर समजा जर आई वडिलांना चष्मा लागत असेल तर मुलांनाही त्यांच्या वाढत्या वयापर्यंत चष्मा लागण्याचे चान्सेस आहेत का? म्हणजे हे मॅन्डेटरी आहे का? असतात, काही प्रमाणात असतात. म्हणजे आई वडिलांना -6 पेक्षा जर जास्त मोठे नंबर असतील तर ते पुढच्या पिढीमध्ये येण्याचं प्रमाण खूप असतं. परंतु कमी प्रकारचे नंबर म्हणजे 1-2 फक्त नंबर आहे तर ते शक्यतो पुढच्या पिढीमध्ये ट्रान्समिट होत नाही. फक्त मोठे नंबर जेनेटिकली ट्रान्समिट होत असतात. परंतु नवीन म्हणजे आई वडिलांना नसताना चष्मा सुद्धा पुढच्या पिढीमध्ये चष्म्याचे नंबरचे डेव्हलप होऊ शकतात. आणि त्यासाठी प्रत्येक मुलाला 4थ्या वाढदिवसाला त्याची नजर तपासून चष्मा आहे का नाही, त्याचबरोबर कानाला ऐकू येते का नाही हे तपासून मगच शाळेत घालावं,
ही एक सुंदर गिफ्ट त्याच्या 4थ्या वाढदिवसाला होऊ शकते. तर सर्वांनी या गिफ्टचा जरूर विचार करावा. नक्कीच डॉक्टर, आता आजकालच्या धावपळीमध्ये, आजकालच्या जीवनात म्हणजे मोबाईलचं वापरणं, कम्प्युटर वापरणं हे गरजेचंच असतं. हे खूप वाढतंय आणि खूप गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी. तर अशा वेळी तुम्ही प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? अगदी बरोबर आहे. मोबाईलवर आपलं आयुष्य आता अवलंबून झालेलं आहे. पण त्याच मोबाईलमध्ये काही ऍप्स, गॅजेट्स अशी आहेत की आपला स्क्रीन टाइम, किती वेळ आपण मोबाईल वापरला याचा रिपोर्ट, ॲव्हरेज डेली टाइम म्हणजे रोजच्या रोज आपण किती मोबाईल वापरतो, आठवड्याला किती वापरतो, महिन्याला किती वापरतो, त्याचबरोबर कोणत्या ऍपवर किती वेळ वापरतो, उदाहरणार्थ व्हॉट्सअपवर किती, युट्यूबवर किती, याचा सगळा रिपोर्ट आपल्या मोबाईलमध्ये काही ऍप्स डाउनलोड करून हे रिपोर्ट आपल्याला मिळू शकतात. आणि मग आपल्या लक्षात येईल की काही ऍप्स आपण खूपच जास्त प्रमाणात वाहवत जातोय, शॉर्ट्स किंवा रील्स आपण खूप बघतोय. मग आपण त्याच्यावरती कंट्रोल करू शकतो की हे ऍप 3 तासासाठी ब्लॉक करा किंवा हे ऍप 1 आठवड्यासाठी ब्लॉक करा. तर आपलं आपण त्याच्यावरती कंट्रोल ठेवणं. काही प्रमाणात मोबाईलचं व्यसन लागलेली सुद्धा काही उदाहरणं आमच्याकडे बघायला मिळतात. तर ते व्यसन सोडवण्याचं, जसं अन्य गोष्टींची व्यसनं असतात, तंबाखू असेल, दारू असेल, तसंच मोबाईलचं सुद्धा व्यसन लागलं तर ते सोडवण्यासाठी डी ॲडिक्शनची ट्रीटमेंट सायकॅट्रिस्ट कडून सुद्धा घ्यायला लागण्याची उदाहरणं आमच्याकडे आहेत. तर सर्वसाधारणपणे दिवसाला 1.5 ते 2.5 तास जर का मोबाईलचा वापर या ऍपमध्ये आपल्याला दिसतो होत असेल तर तो चांगला आहे. 1.5 तासापेक्षा कमी वापर करणाऱ्यांचं मी खूप कौतुक करेन. 2.5 ते 3.5 तास, 3.5 ते 5.5 तास हे थोडंसं डेंजर झोन मध्ये आहे. आणि दिवसाला 5.5 तासापेक्षा जास्त तुम्ही जर वापर करत असाल तर तुम्ही ऍडिक्शन कडे चाललेला आहात. आणि जर त्याच्याही पेक्षा जास्त वापर होत असेल तर तुम्ही ऍडिक्ट आहात असं म्हणायला हरकत नाही. आणि तुम्हाला डिॲडिक्शन त्याच्याबद्दल करायला पाहिजे. तर मोबाईलचा वापर आपल्याला उपयुक्त असला तरी अति प्रमाणात होऊ नये हा माझा सर्वच प्रेक्षकांना या निमित्ताने सल्ला आहे. धन्यवाद डॉक्टर. नमस्कार. तुम्ही इथे आलात, छान माहिती, छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलात आणि याचा फायदा आमच्या प्रेक्षकांना नक्कीच होईल. मात्र डॉक्टर मंत्रा या कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नवीन विषयासहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.